नवीन जगात आलेल्या बाळाला वेगवेगळे गिफ्ट दिले जातात, कपडे दिले जातात, खेळणी दिली जाते, झोका दिला जातो. मग तोच बाळ पुढं मोठा होऊन खोका मागतो. मग असलं काय 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 गिफ्ट चालू असतं देणं. यशस्वी झाल्यावर पण गिफ्ट दिले जातात. लेकराला चांगले मार्क मिळाले, आपण त्याला गिफ्ट देतो, ॲप्रिशिएट करतो. गिफ्ट देण्याचे बरेच प्रकार आहेत. आणि दुसरं एक गिफ्ट असतं टेबला खालूनचं. आणि त्या गिफ्टबद्दल जे टेबला खालून दिलं जातं त्याला सोप्या भाषेत लाच असं म्हणतात. नीतिसूत्र 21:14 त्या गिफ्टबद्दल सांगितलेलं आहे. एकांती दिलेली देणगी राग शमवते. कशी? 4 चौघात नाही. सिग्नलवरती नोट द्यायची तर कशी द्यायची? मी साहेबांना लाच देत आहे अशी नाही, एकांती गपचूप है ना. लाच लुचपत कुणी घेत असेल, जगजाहीर रीतीने जर घेतली तर त्याची नोकरी गेलीच समजायची. चुकीची गोष्ट आहे. परंतु गुप्त रीतीनं काही गोष्टी दिल्या जातात आणि त्याच्याने राग शमतो. असं म्हणतात, पैशापुढं भूतं पण नाचतात, आहे की नाही. आणि पैसे दिले की एखादं खूप रागातला माणूस शांत पण होतो. तुम्ही असं कसं काय केलं, बरं हे घ्या. तो म्हणतो अरे वा, परत असं करू नका, है ना. राग शमतो. ही बायबलची वचनं एकदम जिवंत सजीव सक्रिय आहेत. बालपणी एकदा आम्ही गावाकडे चाललो होतो आणि ज्या प्रवासाला त्या गाडीवाल्याने 150 रुपये घ्यायला पाहिजेत, त्याने 500 रुपये सांगितले होते. मी लहान होतो तेव्हा. 150 रुपयाच्या प्रवासाला 500 रुपये. त्याला विचारलं आमच्या घरच्यांनी की एवढे जास्त का घेता? दरवेळेस तर 150 घेता, ह्यावेळेस आम्ही आलोय, खूपच जास्त पैसे घेताय तुम्ही. तो म्हटला रस्ते खराब आहेत म्हणून जास्त पैसे घेतो. मग माझ्या घरच्यांनी विचारलं वरच्या 350 रुपयात खड्डे बुजतील का सगळे? बऱ्याच ठिकाणी तुम्हाला अशा गोष्टी पाहायला मिळतात. एकांती दिलेली देणगी राग शमवते, पदरात झाकलेली लाच तीव्र कोप शमवते. लाच लुचपत देऊन पण, हे असे गिफ्ट देऊन पण जग त्यांचं काम करून घेतं. पण तुम्ही कोणाला लाच देऊ नका. किती लोक आमीन म्हणतील. तर गिफ्ट वेगवेगळ्या प्रकारचे असतात कामगिरी केल्यावर. आणि ना खूप लाडाचे प्रेमाचे लोक असतात, त्यांना पण गिफ्ट दिले जातात. प्रेज द लॉर्ड. तुमचं माझ्यावर खरं प्रेम असेल तर मला साडी घ्या, है ना. प्रेज द लॉर्ड. मला दागिने करा. तुमचं प्रेम असेल तर. नसेल तर करू नका. बिचारा कर्ज काढून तरी करेल, पण करेल, काहीतरी करेल, काळजी करायची नाही. आवडत्या व्यक्तीला गिफ्ट दिले जातात, प्रिय व्यक्तीला गिफ्ट दिले जातात. जे यशस्वी होतात त्यांना गिफ्ट दिले जातात. प्रिय व्यक्तीला गिफ्ट दिले जातात, लाडक्या लोकांना गिफ्ट दिले जातात. आणि कधी कधी ना काही गिफ्ट बिनकामाचे असतात. लहान बाळाला, छोटंसं बाळ एकदम लहान, त्याला डम्बेल्स गिफ्ट केले व्यायामासाठी. काय फायदा आहे त्याला? नाही. कधी कधी लोक मोजमाप पण विचारत नाही आणि एखाद्याला गिफ्ट देऊन टाकतात. मग तुमच्या साईजचंच शर्ट नाही आहे, तुम्हाला वापरता येईल का ते? नाही. आणि तुम्हाला लाज वाटते परत विचारायची, ते बदलून देता का, है ना. तुमच्या कामाचं नाही. तुमचं कपडे घालायची एक वेगळी स्टाईल आहे. आता मला कुणी धोतर दिलं तर काही लोक विचार करतात, घाला पाळत साहेब, बरं वाटेल जरा. नाही. तरुण लेकरांना काष्टा साडी दिली तर, म्हणजे भरपूर उदाहरणं झाली, समजू शकता. काही गिफ्ट बिनकामाचे असतात, तुमच्या घरात पडून पडून खराब होतील, पण कुठल्याच गोष्टीसाठी उपयोग नाही होणार. मग गिफ्ट कसे पाहिजेत की ज्याचा उपयोग होईल. आणि मग ते गिफ्ट तुमच्याकडे असताना नेहमी तुम्हाला त्या व्यक्तीची आठवण येत राहील
की बाबा यांनी मला कामाची गोष्ट दिली आणि ह्या गिफ्टचा माझ्या जीवनात मला उपयोग आहे. असे गिफ्टचे वेगवेगळे प्रकार आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. आणि नुसतं बक्षीस नसतं, मी लाचलुचपत सांगितली, खंडणी एक वेगळा प्रकार आहे ना. वेतन तुम्हाला मिळतं, पगार तो कसा मिळतो? तुम्ही कष्ट करता, तुम्हाला मिळतं ते वेतन आहे. तुम्ही गरिबाला लुबाडता तर ते वेतन नाही होऊ शकत. एखादा गुंड हप्ता मागायला येतो, तो असं नाही म्हणू शकत चल माझा पगार दे, नाही, तो खंडणी घेतो. हे चुकीचं आहे. प्रत्येक गोष्ट आहे, लाचलुचपत, खंडणी, कमवायचे, प्राप्त करायचे भरपूर प्रकार आहेत. काही प्रेमाने मिळवतात, काही लोक रागाने मिळवतात. पण हे गिफ्ट सगळे वेगवेगळ्या प्रकारचे जन्मापासून पार मरेपर्यंत भेटत राहतात आणि भेटत राहतात. काहींना खूप जास्त मिळतात, काहींना थोडे मिळतात, पण मिळतात कशा ना कशा माध्यमातून. देवाच्या प्रिय लोकांनो, आज देवाच्या राज्यात आम्ही आहोत. मग देवाच्या राज्यात पण फिलिपेकराच्या मंडळीला जेव्हा संत पौल बोलतोय, 3ऱ्या अध्यायाच्या, फिलिपेच्या 3ऱ्या अध्यायाच्या 14व्या वचनात तो एक टार्गेट मंडळीच्या लोकांना देतोय, विश्वासणाऱ्यांना देत आहे. ख्रिस्त येशूच्या ठाई देवाचे जे वरील पाचारण. कोणते पाचारण? आमचं पाचारण जगातून नाही, आमचं पाचारण कुठून आहे? स्वर्गामधून आहे. वरून पाचारण आहे आम्हाला. देवाने वरून निवडलेलं आहे, माणसाची निवड नाही आहे. माणसाची निवड म्हणजे कशी असते? तोंड बघून निवड केली जाते. परमेश्वर चेहरे नाही, परमेश्वर अंतःकरण पारखणारा देव आहे. त्याच्या योजनेतले लोक हे फार वेगळे असतात प्रियांनो. आणि त्या लोकांना वरून पाचारण जेव्हा झालेलं असतं, त्यासंबंधी बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. हेच एक माझे काम. किती काम आहे आपलं? एकच काम दिलेलं आहे की आम्हाला बक्षीस मिळवण्यासाठी धावलं पाहिजे. किती लोक आमीन म्हणणार आहेत? हालेलुया. मग आता बक्षीस मिळवण्यासाठी धावायचंय तर 1 कोरिंथ 9:24 मध्ये अजून खुलासा केलाय. 1 कोरिंथ 9:24 मध्ये आणखीन संत पौलाने खुलासा करून त्याने सांगितलेलं आहे की शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच बक्षीस मिळते, सगळ्यांना नाही मिळत. हे तुम्हाला ठाऊक नाही काय? असे धावा की तुम्हाला ते मिळेल. असं जीवन जगा, अशी शर्यत धावा. मर्यादेकडच्या खुणेकडे धावायला आधी सांगितलंय आणि धावताना असे धावा की तुम्हाला बक्षीस मिळेल. धावणारे खूप जण आहेत. एखादा धावतो, धावता 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 मध्येच ठेच लागून पडतो, अडखळतो, पडतो. ख्रिस्ती विश्वासणारे काही आहेत, त्यांच्या जीवनाचं ब्रीद वाक्य आहे, धार्मिक 7 वेळा पडला तरी उठेल. आणि नुसतं आयुष्यभर पडतच राहतात. पास्टर मी आत्म्यात पडलो. मी म्हटलं नाही काठी गिफ्ट करा आम्हाला. मी पडलो पास्टर, मी देवापासून दूर गेलो, मी असं झालं, मी तसं झालं. यांचं जीवन खूप चांगलं असतं, परंतु त्यांच्या जीवनात त्यांनी ठरवलंय आयुष्यभर मला पडायचंय आणि उठायचंय, पडायचंय उठायचंय. एक जण नुसता पडतोय, उठतोय, परत धावतोय, पडतोय, उठतोय, धावतोय. आणखीन एक जण आहे, तो धावता 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 मध्ये त्याला बाजूला काहीतरी दिसतं, हॉटेल दिसतं, तिकडे जेवायला जातो, परत येतो. परत बाजूला त्याला अजून काहीतरी दुसरं दिसतं, तिकडे जातो, परत येतो धावायला. आणि तिसरा एक जण असतो, तो आजूबाजूला बघतच नाही, तो फक्त मर्यादेच्या खुणेकडे बघत राहतो, नुसता धावत राहतो. कोण जिंकणार आहे? कोण जिंकणार आहे? पडणारा जिंकणार आहे, इकडं तिकडं वळणारा जिंकणार आहे, की समोर बघून धावणारा जिंकणार आहे? बस हेच आध्यात्मिक जीवनाचं रहस्य आहे. आध्यात्मिक जीवनामध्ये ज्याला प्रबळ व्हायचंय त्याला स्वतःला मर्यादेच्या खुणेकडे धावावं लागेल. संत पौल म्हणतो असे धावा की पारितोषिक तुम्हाला मिळेल. सेवा करताना निस्वार्थ करा जगात, पण प्रभूकडून पारितोषिकाची अपेक्षा करा. अनिश्चितपणे धावू नका, निश्चितपणे धावा. नीतिसूत्र 23 आणि 18व्या वचनाप्रमाणे, कारण पारितोषिक निश्चय मिळणार. तुझी आशा नष्ट होणार नाही. नक्की तुला 100% पारितोषिक मिळणार. तुझी आशा संपणार नाही. प्रभू तुला पारितोषिक देईल. हे कुणासाठी वचन आहे?
पडणाऱ्या उठणाऱ्यांसाठी नाही, इकडं तिकडं वळणाऱ्यांसाठी नाही, काही नाही. 3 महिने जरा मी प्रभूपासून दूर गेलो होतो त्या लोकांसाठी आजचा संदेश नाही, जे म्हणतात अडचणी आल्या तरी माझं लक्ष प्रभूच्या क्रूसाकडे राहणार आहे, समस्या आल्या तरी माझी नजर माझ्या प्रभूपासून हटणार नाही, जीवनात काहीही घडो मी प्रभूकडेच पाहत राहणार आहे. तुमचा विजय अटळ आहे. आज तुम्ही जगाला एक ऑर्डिनरी व्यक्ती म्हणून दिसत असाल, पण तुमचं पारितोषिक फिक्स आहे. तुमच्या जीवनावरती देवाचा विशेष अनुग्रह आहे, कारण तुम्ही हार नाही मानली, तुम्ही आपल्या जीवनामध्ये अशांती घेतली नाही, प्रभूची शांती धरून राहिलात. प्रभू तुम्हाला निश्चित निश्चित पारितोषिक देणारच, त्यात तीळ मात्र शंका नाही. बायबलमध्ये काही लोकांना पारितोषिक मिळाले, गिफ्ट मिळालेत. हालेलुया. लहान लेकरांसारखं बनायला सांगितलंय आम्हाला, मोठ्या माणसांसारखं नको, कठीण मनाचं नको. लहान लेकरं एकदम साधे असतात बिचारे. असंच एक दिवशी गमतीने आम्ही बसलो होतो असं, आणि एका लहान मुलाला आम्ही पैसे दिले 1-2 रुपये, म्हटलं जा दुकानातून अक्कल घेऊन 1 रुपयाची बाळा. ते लेकरू गेलं, एक दुकानात विचारायला गेला तो, एक दुकानात. ते अक्कल मागितली, अक्कलनी सांगितलंय 1 रुपयाची अक्कल द्या. ते दुकानवाले चिडायचे. हा रडत घरी आला, म्हणे लय ओरडला मला तो, आणि मला असं बालकासारखं. आता ह्या एक गमतीचा भाग होता, पण प्रभू जे सांगतो ना त्याच्यावर प्रश्न न करता त्यांनी सांगितलेलं काम करता आलं पाहिजे. प्रभू जे सांगतोय बालकासारखं बनायचं, लहान लेकरासारखं. आणि लहान लेकर गिफ्टला खूप उत्सुक असतात. आता कसं मोठ्या माणसानं गिफ्ट वगैरे दिलं की आम्ही त्या आदराने घेतो, आमच्या पण मनात असतं आत काय असेल, पण आम्ही जरा शांत चित्ताने घेऊन जाणार, घरी घेऊन जाणार, मग उघडणार त्याच्यात काय बघणार. लेकरं ते चर्चमध्ये तोडफोड करतील, बॉक्स फाडून बिडून मला पहिलं बघू दे काय, असं आम्हाला बनायचं आहे. हालेलुया. प्रभू तुम्हाला काय दिलं ते सस्पेन्स नको ठेवू, मला आजच प्रकट कर. हालेलुया. इथंच मला कळालं पाहिजे माझं गिफ्ट काय. असं बायबलमध्ये काही लोकांना गिफ्ट मिळाले. योसेफाने राजाच्या फारोच्या स्वप्नाचा अर्थ सांगितला, आणि त्याला इतकं त्याच्या जीवनामध्ये अद्भुत काम झालं. उत्पत्ती 41:40 ते 45 सगळी वचनं नाही वाचत, पण त्याला 8 वेगवेगळे गिफ्ट मिळाले. पटकन वाचतो तुमच्यासाठी. योसेफाला काय गिफ्ट मिळाले फारोकडून? त्याला पूर्ण घराचा अधिकारी बनवून टाकलं. दुसरी गोष्ट, त्याला मिसर देशावरती हेड नेमलं, मुख्य व्यक्ती नेमलं. आपल्या बोटातली अंगठी काढून फारोने त्याच्या बोटात घातली, योसेफाला दिली. तलम तागाची वस्त्र त्याने योसेफाला दिली. गळ्यात त्याच्या सोन्याची कंठी घातली योसेफाच्या. 6वी गोष्ट, आपल्या रथात आपल्या बरोबरचा मागचा जो रथ आहे त्याच्यात बसवलं आणि ललकारत चालले, मुजरा करा. कुणाला? फारोला नाही, योसेफाला. किती सन्मान त्याला मिळाला. योसेफाचं नाव बदललं, सापनात पाने त्याचं नाव केलं. आणि शेवटची गोष्ट, याजक पोटीफरा म्हणून एक वेगळा व्यक्ती होता, त्याची मुलगी आसनत ही त्याला बायको करून दिली. एका दिवसात लग्न, सेटलमेंट, घर दार, हे ते. आमचे प्लॅनिंग लई खतरनाक असतात. मग मी आता पहिलं जॉब करेन, आणि मग मी पुढच्या 3 वर्षात एवढे पैसे जमा करीन, मग त्याच्यानंतर मी डाऊन पेमेंट करीन, आणि हप्ते भरता भरता मी स्वतःला डाऊन करून घेईन. तू गप रे, तू आज देवाला माग. तो राष्ट्रवत्न दाखल देणारा देव आहे. योसेफाचा देव तुझा परमेश्वर आहे. योसेफात आणि बाकीच्या भावात काय फरक होता? योसेफाशी देव बोलायचा. आज जर तुम्ही म्हणता की पवित्र आत्मा मला पाहिजे आणि देव माझ्याशी बोलला पाहिजे, मी तुम्हाला गॅरंटी देतो योसेफापेक्षा परमेश्वर तुमचं जीवन अधिक आशीर्वादित करेल. हालेलुया. देवाचा अनुग्रह तुमच्या जीवनावरती राहील. योसेफाला एवढे गिफ्ट मिळाले. मग योसेफ काय शांत बसला का? योसेफ नाही शांत बसला. त्याचा सख्खा भाऊ, बाकीचे होते सख्खे, पण त्याच्या एकाच आईच्या उदरी जन्मलेले 2 भाऊ, योसेफ आणि बन्यामीन. बन्यामीन ज्यावेळेस योसेफाला भेटला, बायबल स्पष्ट रीतीनं आपल्याला सांगतं उत्पत्ती 45:22 मध्ये
की त्या बाकीच्या भावांना 10 जणांना एक एक पोशाख दिला, पण बन्यामीनला त्याने 300 रुपये 300 कॉईन दिले, 300 रुपये त्याला दिले आणि 5 पोशाख दिले. बाकीच्या भावांपेक्षा 5 पट दिलं. किती लोक आमेन म्हणणार आहेत? बाकीच्या भावांपेक्षा 5 पट त्याला दिलं. आणि जेवायला बसले त्यावेळेस पण उत्पत्ती 43:34 मध्ये सांगितलंय, इतर भावांना जे जेवण वाटलं त्याच्या 5 पट बन्यामीनला दिलं. बाकीच्या 10 जणांना एक एक गुलाबजाम. बन्यामीनच्या प्लेटमध्ये किती? हालेलुया. स्पेशल लोकांची स्पेशल ट्रीटमेंट. हालेलुया. बोलो येशू मसीह की. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभू असा दयाळू देव आहे, कृपाळू. स्पेशल बना देवाच्या नजरेत. देवाच्या, माणसाच्या नाही. लोकांना खुश करण्यासाठी मी असा मी तसा माझं असं काही दाखवायची गरज नाही. देवाच्या नजरेत प्रभू तुला माहिती मी कसा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूच्या नजरेत ग्रेट बनायची सुरुवात करा. प्रभू म्हटला पाहिजे शाबास भल्या व विश्वासू दासा. लोक काय सन्मान करतीलच तुमचा. एकदा देवाने तुमच्यावरती प्रेम करायला सुरुवात केली तर. तुम्ही ऐकताय का चर्च मी काय म्हणतोय? एकदा देवाच्या नजरेत तुम्ही बनलात ना काय, तुमचा रिस्पेक्ट होणारच. किती लोक आमेन म्हणतील? म्हणून लोकांकडून रिस्पेक्ट मिळण्यासाठी मरायला लागू नका. माझं नाव नाही घेतलं, मला असं केलं, मला तसं, हे जगिक लोकांचं चिन्ह आहे. तुम्ही स्वर्गीय लोक आहात. देवाच्या नजरेत ग्रेट बनायला सुरुवात करा. हालेलुया. तुम्हाला काहीच वाटणार नाही. तुम्हाला कोणी सन्मान जरी नाही दिला तरी तुम्हाला फरक नाही पडणार, कारण तुम्हाला माहिती आहे तुमचा रिस्पेक्ट कुठं आहे. हालेलुया. बोले येशू मसीह की. बन्यामीनला तर 5 पट मिळालं. दावीद गल्ल्याताला मारून येतो. जेवढे गल्ल्याताचे शस्त्र होते दाविदाने घेतले, स्वतःच्या डेऱ्यात नेऊन ठेवले. आधी ते त्यांनी कोणाकडे नेले नाहीत, ठेवून दिले त्याने. ते फक्त काय केलं, त्यांनी गल्ल्याताचं शिर धरलं, छाटलेलं, ते हातात घेऊन आला पुढं. अब्नेरने जसाच्या तसा त्या दाविदाला पकडलं, त्या शिरासहित चल म्हटला राजा पुढं. डायरेक्ट तसंच शिर घेऊन राजाच्या पुढं नेऊन उभं केलं. वा वा वा. राजा खुश झाला. शाऊल क्या बात आहे, जाऊ नको, आज माझ्याकडेच मुक्काम करायचं तू. इतका त्याचा लाड. आणि त्याच्यात त्या राजवाड्यात त्याची एकाशी मैत्री झाली. शाऊलाचा मुलगा, काय नाव त्याचं? योनाथान. अशी दोस्ती झाली आणि त्या मैत्री खातर योनाथाननी काही बक्षिसं दाविदाला दिली. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. राजपुत्राने बक्षिसं दिली. आता देताना बक्षिसं कशी देतो आपण? चल तुला काय पाहिजे, काय घ्यायचं, तसं नाही. इथं बक्षिसाची एक वेगळी रीत आहे. 1 शमूएल 18:3 आणि 4 दोनच वचन आहेत. 1 शमूएल 18:3 आणि 4. मग योनाथानाने दाविदाशी आणभाग केली, कारण तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला होता. योनाथानाने आपल्या अंगावरचा झगा उतरवून दाविदाला दिला. आपला झगा दाविदाला दिला. वाव. त्याप्रमाणे आपला पेहराव, तलवार, धनुष्य व कमरबंदही दिला. किती लोक आमेन म्हणतील? एक मैत्रीचं चिन्ह, 2 मित्रांमधलं प्रेम इथं पाहायला मिळतं. दाविदाला असं बऱ्याच गोष्टी मिळाल्या शाऊलाकडून, पण एक मित्रत्वाच्या नात्यात पण कशी बक्षिसं मिळतात हे आपण पाहिलं. बायबलमध्ये अनेक लोकांनी महान गोष्टी केल्या आणि त्यांना बक्षिसं मिळाली. नबुकदनेसरला स्वप्न पडलं एकदा, अर्थ कोणाला सांगता येईना. आणि अशी परिस्थिती होती की दानिएलाने ते स्वप्न पण आणि त्याचा अर्थ पण सांगितला. आणि ज्यावेळेस दानिएलाने अर्थ सांगितला, ते पुतळ्याचं स्वप्न आहे ना, सोन्याचं शिर वगैरे, ते त्या गोष्टींचं स्वप्न 2ऱ्या अध्यायात दानिएलाच्या. ज्यावेळेस तो अर्थ त्याने एकदम परफेक्ट सांगितला, दानिएल 2:46 ते 49 वचनामध्ये, सगळ्यात पहिलं दानिएलाने जसं सांगितलं, नबुकदनेसरने पहिलं काम केलं की त्याने दानिएलाला साष्टांग नमस्कार घातला. हालेलुया. राजा दानिएलाला दंडवत घालतोय. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. प्रभूची स्तुती. असं पुढचं एक त्याने काम केलं, दानिएला पुढं नैवेद्य ठेवलं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता दानिएला पुढे नैवेद्य ठेवायची काय गरज आहे, पण त्या राजाने ठेवलं.
अशा प्रकारची बक्षिसं देण्यात आली. त्याच्या पुढं धूप दाखवला दानियेला पुढं राजाने. वा वा. राजाने दानियेलाच म्हटले, तुमचा देव खरोखर देवाधिदेव, तुमचा देव देवाधी देवांचा देव, राज राजेश्वर आहे. हालेलुया. वाव. तुम्ही चांगली कामं केली ना, तुमच्या देवाची तारीफ होईल. हालेलुया. अशी कामं करा की लोक तुमच्या देवाची प्रशंसा करतील. दानियेलाने करून दाखवलं. तुमचा देव खरंच देवादिदेव, राजराजेश्वर, आणि तुला हे रहस्य प्रकट करता आले म्हणून तो रहस्य प्रकट करणारा देव आहे. मग राजाने दानियेला थोर पदात चढवले. दानियेलाला मोठ्या पदावरती नेलं, मोठी मोठी इनामे दिली, सगळ्या बाबेल परगण्याची सत्ता दिली आणि त्याला बाबेलच्या सर्व ज्ञानांचा प्रमुख अध्यक्ष केले. राजाने दानियेलाच्या विनंतीवरून, दानियल जसा मोठ्या पदाला गेला, त्याचे फ्रेंड होते 3, शद्रक मेशक अबेदनगो. तो म्हटला यांच्यासाठी पण काहीतरी करा, माझे खास फ्रेंड आहेत. त्याचं ऐकलं आणि बायबल सांगतं की परगण्याचा पूर्ण बाबेल परगण्याचा कारभार त्या तिघांच्या हाती सोपवून दिला. आणि दानियल जो आहे राजदरबारी असायचा. असे त्याला परमेश्वराने मोठ्या हुद्द्यात चढवलं. बायबलमध्ये अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की गिफ्ट दिले जातात, प्रिय व्यक्तीकडून दिले जातात, विजेत्यांना दिले जातात, स्वप्नाचा अर्थ सांगणाऱ्यांना दिले जातात, लाडक्या व्यक्तीला दिले जातात, मैत्री खातर. आता आमचं नातं येशूशी जुडलेलं आहे. आमचे खिसे रिकामे, त्याचे फुल भरलेले, त्याचे कधीच खाली होत नाही. आमची दोस्ती अशा देवाबरोबर झालेली आहे की जो नेहमी संपन्न आहे. हालेलुया. जो नेहमी सदाजीवी परमेश्वर आहे, ज्याच्याकडं कुठल्या गोष्टीची वाण नाही, जो परमप्रधान परमेश्वर आहे, सर्वोच्च ठिकाणी वसणारा आहे, त्या प्रभूशी आमचं नातं जोडल्यानंतर दावीद सर्वसाधारण जरी असला, योनाथानाने आपलं बेस्ट दाविदाला देऊन टाकलं. देवाच्या प्रिय लोकांनो, आज प्रभूचं अभिवचन आहे की त्याने आम्हाला काही गोष्टी देण्याचं ठरवलेलं आहे. किती लोक आमेन म्हणतील? आता ज्यावेळेस तुमचं कनेक्शन स्वर्गाबरोबर बनतं, कॉन्टॅक्ट कनेक्शन, फोन लाईन जुळली, तुमचं कनेक्शन स्वर्गाबरोबर जुळलं आणि तुम्ही देवाशी एकनिष्ठ झालेले आहात, त्यावेळेस देवाच्या प्रिय लोकांनो, तुमच्या जीवनामध्ये काही अद्भुत गोष्टी घडायला सुरुवात होते, महान गोष्टी घडायला सुरुवात होते. मग परमेश्वर डिक्लेअर करतो की मी तुला काय आशीर्वाद देणार आहे. आता परमेश्वराने त्याच्या लोकांसाठी, अर्थात मंडळीसाठी, अनेक गोष्टींची योजना करून ठेवलेली आहे. ज्यावेळेस तुम्ही एखादं घर घेता, तुम्ही घर बघितलं, हे घर आहे, डायरेक्ट तुम्ही अख्खा पैसा देऊन त्या आधीच्या ओनरला नेऊन देत नाही. गाडी घेताना डायरेक्ट पूर्ण अमाऊंट देत नाही. एखादी महागडी गोष्ट घेत असताना तुम्ही एक छोटं पेमेंट करता, एक आधी काहीतरी पेमेंट करता, बाकीच्या गोष्टी तुम्ही नंतर देता. त्याला काय म्हणतात? ॲडव्हान्स. अजून काय म्हणता येईल? विसार आहे की नाही? विसार, ॲडव्हान्स, टोकन अमाऊंट, काही म्हणता येईल त्याला. असं आपल्याला ऑलरेडी एक टोकन दिलेलं आहे, असं एक विसार दिला. वचनातून वाचू आपण म्हणजे आपल्याला समजत जाईल. इफिस 1 14 वचन, इफिशियन्स चॅप्टर 1 वर्स 14, इफिस 1:14. देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून त्याच्या स्वकीय जनाच्या खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्याला वतनाचा विसार आहे. पवित्र आत्मा वतनाचा विसार आहे. म्हणजे सुरुवात पवित्र आत्मा देऊन केलेली आहे. अजून खूप गोष्टी भांडारात आपल्यासाठी राखून ठेवलेल्या आहेत. पवित्र आत्मा दिलाय, ही एक खूप मेजर, खूप मोठी गोष्ट आपल्यासाठी दिलेली आहे. परंतु देवबापाने स्वर्ग राज्यात आपल्यासाठी कृपादानं, आशीर्वाद, बऱ्याच गोष्टी अजून राखून ठेवलेल्या आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही या देवाशी कनेक्ट होता, तो तुम्हाला अनलिमिटेड आशीर्वाद देणार आहे.
रोजचा दिवस वेगवेगळ्या आशीर्वादाने भरलेला असणार, अशा प्रकारे प्रभूने त्याची योजना केलेली आहे. परमेश्वराने आम्हाला एक अनामत म्हणा किंवा एक आपल्या सोप्या भाषेत त्याला इसार म्हणतो आपण, विसार म्हणतो, तर तो बयाना किंवा ते टोकन परमेश्वराने पवित्र आत्म्याच्या स्वरूपात आपल्याला दिलेला आहे. आता पवित्र आत्मा आपल्याला दिला, परंतु मग आपल्याकडं आत्मा नव्हता का? आपल्याकडं आधीपासून स्वतःचा आत्मा आहे. एदेन बागेत देव बापाने आदामाला तयार केलं, मातीपासून बनवलं. किती लोक आमीन म्हणणार आहे गोष्टीला? कशापासून बनवलं? मातीपासून बनवलं. मातीपासून बनवण्याची दोन मुख्य कारण आहेत. किती कारण आहेत? दोन मुख्य. पहिलं कारण, बीज पेरलं जातं ते सोन्या चांदीत पेरलं तर नाही उगवत, मातीत पेरावं लागतं. आणि म्हणून देवबापाला आपल्यात काही पेरायचं असेल, त्याची वाढ करायची असेल, या प्रभूच्या तत्वाद्वारे त्याने आम्हाला मातीपासून बनवलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट, एक वचन वाचू, 2 कोरिंथ 4:7 मध्ये, 2 Corinthians chapter 4 verse 7. ही आमची संपत्ती मातीच्या भांड्यात आहे, अशा हेतूने की सामर्थ्याची पराकोटी देवाची आहे, आमच्यापासून होत नाही हे समजावे. संपत्ती पवित्र आत्मा कोणत्या भांड्यात ठेवली आहे? मातीच्या भांड्यात. मातीच्या भांड्यात संपत्ती आहे, म्हणजे मातीचं भांडं नाजूक आहे, तुटू शकतं, फुटू शकतं, पण त्याच्यात संपत्ती आहे. जर त्याच्यात संपत्ती आहे तर त्या मातीच्या भांड्याला आम्ही सांभाळलं पाहिजे. पवित्र आत्मा जर हे शरीर लोखंडाचं किंवा एखाद्या पक्क्या धातूचं केलं असतं तर आम्हाला गॅरंटी असती की काहीच होत नाही, पवित्र आत्मा कुठं जात नाही. मातीच्या भांड्यात ठेवली यासाठी की आम्हाला नेहमी समज असावी की आम्हाला पवित्र आत्म्याला आमच्या टिकून धरण्याची काळजी घ्यायची. किती लोक आमीन म्हणणार त्या गोष्टीला? पवित्र आत्म्याला कधीही खिन्न करू नका. हालेलुया. पवित्र आत्मा इतका डिसेंट आहे, कोणावरती जबरदस्ती करत नाही. कधीच पवित्र आत्मा फोर्स करत नाही. फोर्स म्हणजे जबरदस्तीने नाही, असंच नाही तसंच. तो डिसेंटली शांत शब्दामध्ये बोलतो, तो प्रेमाने वर्ततो आणि तो तुम्हाला चॉईस देतो तुम्ही नियुक्त करण्यासाठी. तो खूप सौम्यतेने बोलणारा आत्मा आहे प्रियांनो. आणि एकदा त्याचं बोलणं तुम्हाला समजलं ना, त्याची सौम्यता तुमच्यासाठी अशी होईल की ती सौम्यताच तुमच्या हृदयाची पकड घेईल. एखादा व्यक्ती पाशात पडणार आहे, एखाद्याचा काहीतरी अपघात घडणार आहे किंवा एखाद्याच्या जीवनात काही संकट येणार, ते घडण्यापूर्वी पवित्र आत्मा ऑलरेडी त्या प्रत्येक व्यक्तीला जे प्रभूशी कनेक्ट आहेत आधी त्यांना सांगतो असं काहीतरी होणार आहे. मग ज्या वेळेस लोक त्या वाणीकडे दुर्लक्ष करतात त्यावेळेस संकट येतात. किती लोक आमेन म्हणते? पुढं काय घडणार आहे तुमच्या देवाने ऑलरेडी पाहून ठेवलंय. मग ते तुम्हाला तो प्रकट करतो ह्यासाठी की तुम्ही सावध व्हावं आणि त्या अडचणीत तुम्ही पडू नये. बोलो येशू मसीह की. कधी कधी गाडीचं चाक पंक्चर होतं आणि तुम्ही नाराज होता, हे देवा तू असं का केलंस? हे प्रभू मी तर तुझ्याच कार्यासाठी निघालो, हे अडचण का, हे अडखळण का? अरे बाबा पुढं कोणतरी ॲक्सिडेंटचा ट्रॅप घेऊन बसलेलं आहे, तुला डिले करतो त्याला हाकलेपर्यंत. प्रेज द लॉर्ड. तू गपचूप पंक्चर काढ, तुला कळत पण नाही असं काम परमेश्वर करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आध्यात्मिक जगाशी तुम्ही जुडल्यानंतर असे अनुभव तुम्हाला रोज यायला सुरुवात होते. अद्भुत गोष्टी सगळं तुम्हाला प्रकट होत जातं. शरीराच्या प्रेरणेने चालले तर काही गॅरंटी नाही, आत्म्याच्या प्रेरणेने चाललं ना अद्भुत गोष्टी घडतील. बायबलमधले चमत्कार घडतील आणि जे चमत्कार बायबलमध्ये लिहिले पण नाही, कारण लिहिले असते तर पुस्तकं थोडी जगात मावले असते. इतके चमत्कार प्रभू करायला तयार आहे. मग हा प्रभू असा आहे की तो आम्हाला त्याच्या सामर्थ्यात त्याने आत्मविसार दिला. अजून खूप त्याच्या पुढं गोष्टी आहेत. फक्त आत्मा मिळाला आहे तेवढ्यावर थांबू नका. हात जोडून विनंती आहे सगळ्यांना, कान उघडं ठेवून ऐका.
मला होली स्पिरिट मिळालं पास्टर, बस मला आता काही नको, मी काहीच करणार नाही. एकदा ना मला असं एक दर्शन झालं. ऐका, एक असा टेबल होता आणि टेबलच्या इकडच्या बाजूला प्रभू उभा आहे आणि प्रभूच्या बाजूला मी उभा आहे. त्या टेबलवरती ना वेगवेगळे अवजारं ठेवलेत. थापी, ओळंबा, पेंटिंगचा ब्रश, पेंटिंगचा डबा, पाने, स्क्रूड्रायव्हर, अशा खूप खूप गोष्टी, शिलाई मशीन म्हणा, हातोडा म्हणा, वेगळ्या 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 गोष्टी त्या पूर्ण टेबल पूर्ण भरलेलं आहे, ठेवलेल्या आहेत. आणि ना लोकांची मी रांग बघितली. रांग पलीकडच्या बाजूला, इकडं प्रभून मी उभा आहे, मध्ये टेबल फुल भरलेलं आहे आणि समोर लोक आहेत. आणि ते लोक रांगेत येतात. एक व्यक्ती येतो आणि तो कलरचा डब्बा उचलतो आणि ब्रश उचलतो, दोनच गोष्टी घेतो निघून जातो. एक जण येतो, ओळंबा उचलतो, थापी घेतो, निघून जातो. एक एक व्यक्ती येतात आणि बरोबर एकसारख्या गोष्टी ते उचलतात आणि ते घेऊन जातात. आणि हे घडतंय, अख्खी रांग, सगळेजण आपापल्या, कोणी बहीण येते, ती शिलाई मशीन घेते आणि ती निघून जाते. हे सगळं घडत असताना मी प्रभूला विचारलं, प्रभू तुला काय बोलायचं आहे माझ्याशी याच्यातून? कान उघडे ठेवून ऐका. ज्या वेळेस तुम्हाला पवित्र आत्मा मिळतो, तुमच्या सेवेसाठी जी कृपादानं गरजेची आहेत ती स्वर्गातून तुम्हाला दिली जातात. तुमच्या सेवेबरोबर त्या सेवेला लागणारी कृपादानं परमेश्वर पुरवतो. एखादी कंपनी जसं त्यांच्या कामगारांना स्पेसिफिक टूलकिट देते. एखाद्या कंपनीचं फ्रीज रिपेअर करणारा व्यक्ती, कंपनी त्याला सगळे अवजारं देते की ज्याच्याद्वारे ते फ्रीज उघडलं जाईल, दुरुस्त केलं जाईल. त्या कंपनीचे ओरिजिनल पार्ट त्या व्यक्तीला दिले जातात. तसं तुम्ही ज्या वेळेस एखाद्या सेवेत आहात, कदाचित तुमची फक्त प्रॉफेसीची सेवा आहे, मग त्या प्रॉफिटिक गिफ्टसाठी काय गरजेची कृपादान आहेत ती सगळी तुम्हाला दिली जातील. ते गिफ्ट तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे. तुमची आराधनेची सेवा आहे, मग तुम्ही फक्त ह्याचं गाणं घे, त्याचं गाणं घे, नाही, तुम्ही स्वतः पण गीतं लिहिणारे बनता, कृपादान मिळतं. तुम्ही वाद्य वाजवण्यात, त्या फील्डमध्ये, तुमच्या आराधनेच्या फील्डमध्ये काय काय कृपादानं असतील ती सगळी तुम्हाला प्राप्त होतील. तुम्ही संदेष्टे आहात, मी बघितलंय काही लोकांची तारांबळ उडते, तारांबळ, ज्यांना कॉलिंग नाही आहे. माझ्याकडे संदेश आहे आणि मी काय करू? इतकं बायबल वाचतात, इतकं बायबल वाचतात, कुठं शोधू. मी आजपर्यंत संदेश तयार करण्यासाठी कधीच बायबल वाचलं नाही. बायबल मला आवडतं म्हणून मी वाचतोय, माझ्या देवाचं वचन आहे. संदेश काय नाही, चालतं चालतं देव बोलतो ते जाऊन बोलायचं असतं. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. तुम्हाला कुठं तुमच्या मनाचं बोलायचं आणि तुमची विद्वत्ता लोकांना दाखवायची? ज्ञानच पाहिजे असेल तर लोक बायबल कॉलेजला जाऊन बसतील, नाही तर बसतील घेऊन बायबल, नाही तर एखाद्या विद्वानापुढे जाऊन बसतील. विद्वान कसे असतात ते बघायचं. तर ज्यांना वाटतं देवाचा शब्द ऐकायचा आहे, प्रभू काय बोलतोय ते ऐकायचं आहे, फ्रेश मानणं जे स्वर्गातून डाउनलोड झालंय ते ऐकायचं आहे, त्यांना डायरेक्ट वचनच ऐकावं लागेल. किती लोक आमीन म्हणतील? तुमच्या कॉलिंगसाठी, तुमच्या पाचारणासाठी काय गरज आहे ती कृपादानं तुम्हाला प्राप्त होतात. आणि काही लोक तर स्टोअर हाऊस आहेत, त्यांना सगळंच देव देऊन टाकतो. हालेलुया. ते गाणे पण गातात, ते वर्शिप करतील, ते प्रीच करतील, ते प्रॉफेसी करतील, ते हिलिंग करतील, ते डिलिव्हरन्स करतील, पण एक तरी कृपादान आपल्या जीवनात असलं पाहिजे. कोणी आमेन म्हणाल का? रिकामे राहू नका. होली स्पिरिट आहे याचा अर्थ प्रभूचं प्लॅन आहे काहीतरी. मग ते कृपादान आम्ही ओळखलं पाहिजे आणि प्रभूची काय इच्छा आहे ते आपल्याला कळालं पाहिजे. मग आधी पवित्र आत्मा मिळणं गरजेचं आहे. लूक याचा 11वा अध्याय आणि 13वा वचन. लूक 11 आणि 13. तुम्ही वाईट असताही तुम्हाला आपल्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे कळते. तुम्ही वाईट आहेत, प्रत्येकाने पाप केलं आणि प्रत्येक देवाच्या गौरवाला अंतरले आहेत. जो म्हणतो मी पाप करत नाही तो आहे
बाड लबाड आहे तो. प्रत्येकाने पाप केलंय. प्रभू म्हणतो तुम्ही चांगले नाहीत, मूळता चांगले नाहीत. प्रभूने नंतर चांगलं केलं हा वेगळा भाग आहे, पण मूळ जर आमच्याकडे पाहिलं आमच्यातलं कुणीच चांगलं नाही. आम्ही चांगले नसताना सुद्धा मुलाबाळांना चांगल्या देणग्या देतो. तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेष करून पवित्र आत्मा देईल. हालेलुया. पवित्र आत्मा एक उत्तम भेट प्रभू येशूच्या सामर्थ्याने आम्हाला प्राप्त होते. प्रियांनो, एक अद्भुत अलौकिक देवाची महान योजना आहे पवित्र आत्मा. येशू ख्रिस्ताने प्रेषित पहिला अध्याय 4 आणि 5 वचनात काय म्हटलेलं आहे? तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका. येशूने सांगितलं यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्याच दिवसात पवित्र आत्म्याने होईल. हालेलुया. तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल, हे प्रभूचं अभिवचन आहे. आणि पवित्र आत्मा मिळाल्यानंतर करायचं काय? पवित्र आत्मा मिळाल्याच्या नंतर मनुष्य पहिल्यासारखा राहत नाही. आमेन. तुमच्या आत्म्याची देवाचा आत्मा पकड घेतो. मग तुमच्या मनाने तुम्ही चालत नाही, तुम्ही पवित्र आत्म्याच्या योजनेने चालायला सुरुवात करता. पवित्र आत्मा मिळाल्यानंतर प्रेषित पहिला अध्याय आणि 8व्या वचनामध्ये बायबल सांगतं, परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमेत, सर्व यहुदियात, शोम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. आमेन. हालेलुया. पवित्र आत्मा मिळाल्यावर तुम्ही घरात बसणार नाही. पवित्र आत्म्याला घेऊन तुम्ही शांत बसणार नाही. पवित्र आत्म्याला एकदा प्राप्त केलं तर त्याच्यानंतर तुम्ही कन्फ्युजन मध्ये राहणार नाही. पवित्र आत्म्याला प्राप्त केलं तर तुमचं मन दुविधा राहणार नाही. तुम्ही असं म्हणणार नाही देवा मी हे करू की मी ते करू. पवित्र आत्मा मिळालेला व्यक्ती सर्वस्वी देवावरती अवलंबून असतो. तो पवित्र आत्मा मिळालेला व्यक्ती फक्त प्रभूच्या आत्म्याने चालतो. पवित्र आत्मा एकदा मिळाला की माणसाचं जीवन पालटतं. रागाने बोलणारे लोक प्रेमाने आणि प्रीतीने बोलायला सुरुवात करतात. पवित्र आत्मा मिळालेला व्यक्ती देवाच्या सामर्थ्यात भरून चालतो. पवित्र आत्मा मिळालेला व्यक्ती प्रत्येक परिस्थितीत स्थिर राहतो. हालेलुया. तो कधी हरत नाही, तो निराश होत नाही, तो प्रत्येक परिस्थितीत आनंद करतो आणि देवाचं गौरव करत राहतो. पवित्र आत्मा एकदा मिळाला, शाऊलासारखा व्यक्ती निराळा माणूस झाला. बायबल सांगतं देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस पवित्र आत्मा मिळाला, देवाच्या प्रिय संतगणांनो, हे मासेमार असणारे जे पेत्रासारखे लोक होते, हे देवाच्या गौरवासाठी अगदी आस्कलीत बोलू लागले. त्यांचा उपयोग देवाच्या गौरवासाठी केला. बेनिहिन पास्टरांना जोपर्यंत पवित्र आत्मा नव्हता त्यांची जीभ जड होती आणि त्यांचं बोलणं तोत्र होतं, बोबडं होतं, त्यांचा एक शब्द नीट निघत नव्हता. ज्या दिवशी त्यांना पवित्र आत्मा मिळाला, देवाने त्यांच्या जिभेचं टाळं उघडलं आणि आज जगामध्ये त्यांची सेवा परमेश्वराने वाढवली. पवित्र आत्मा आल्यानंतर देवाला न आवडणाऱ्या गोष्टी तुमच्या जीवनातून निघून जातात. तो प्रकाश आल्यानंतर अंधकाराला जावं लागतं. तो देवाचा सामर्थ्याचा हात आल्यानंतर तुमचं जीवन आशीर्वादित होतं. आणि ज्याला पवित्र आत्मा मिळालेला आहे तो जाऊन प्रार्थना करत बसत नाही, हे दुष्ट आत्म्या निघ, हे दुष्ट आत्म्या निघ, तू जातोस की नाही, चल येशूच्या नावात निघ. तो खूप त्याच्याशी बोलत नाही. ज्याच्यावर आत्मा आहे तो व्यक्ती फक्त उभा राहिला तरी त्याच्या उपस्थितीने दुरात्मे पळून जातात. त्याने फक्त पाहिलं तरी चिन्ह चमत्कार घडतात. कारण तुम्ही नाही, तुमच्या मधला देवाचा आत्मा काम करत आहे. पवित्र आत्मा तुमच्यावरती येईल त्यावेळेस तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. हालेलुया. तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तुमच्या डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत देवाचा अग्नी तुमच्या जीवनामधून दिसेल. तुमच्या जीवनामधून पवित्र आत्म्याची अग्नी वाहायला सुरुवात होईल. तुम्ही असामर्थ्यवान होते पूर्वी, आत्मा मिळाला
बघा, तुम्ही सामर्थ्यवान लोक बनले. हालेलुया. तुम्ही कमजोर राहिले नाही, तुम्ही भेकड राहिले नाही, तुम्ही थरथरणारे राहिले नाही. तुमच्यामध्ये देवाची शक्ती, देवाचं सामर्थ्य येतं प्रियांनो. हालेलुया. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. यरूशलेमेत सगळ्यात पहिली सुरुवात यरूशलेम. हे प्रभू, माझा जन्म नाशिकमध्ये झाला आहे, आता मला यरूशलेमेत सेवा करायला तू घेऊन जाशील का? गप्रे, अर्थ नीट घे वचनाचा. तुझे यरूशलेम नाशिक आहे. आमच्या लोकांची चूक अशी होते, हे प्रभू माझी सेवा अशी वाढल, मला अमेरिकेला घेऊन जा. सुरुवातच म्हणजे बालवाडीत ॲडमिशन घ्यायचं आहे आणि तो म्हणतो प्रभू माझे PhDचं काय झालं. काही स्टेप्स आहेत त्या तुम्हाला स्किप नाही करता येणार, काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला टाळता नाही येणार. डायरेक्ट प्रभू मोठ्या गोष्टी कोणाच्या हाती देत नाही प्रियांनो. संत पौलाचं जीवन परिवर्तित झालं ना, शिष्यांच्या संगतीने तो राहिला, शिकला. शिकलेला नव्हता का? गमलीएलचा स्टुडंट होता. तो काय ऑर्डिनरी माणूस होता का? बायबलचा पारंगत माणूस होता. त्याला काय ज्ञानाची कमी होती? सनेद्रीनचा सदस्य होता. ऑर्डिनरी लोक थोडी होते सनेद्रीनमध्ये. खतरनाक विस्डम होतं, पण पवित्र आत्मा मिळाल्यावर त्याला हे अनपढ वगैरे वासेवर विसेवर त्याच्याबरोबर राहावं लागलं. हाय ओके सर, ओके ओके, स्वतःला नम्र करावं लागलं. मी तबला विशारद आहे, प्रेज लॉर्ड. एक लहान मुलगा खूप छान वाजवत होता. त्याला म्हणलं बेटा ये इकडं, मला बोलायचं तुझ्याशी. बघ म्हटलं तू जवळच राहतोस आणि मी आता तुझा क्लास घेणार, तुला मी तबला अजून चांगला शिकवणार. मी विशारद आहे याच्यामध्ये, मी टीचर आहे तबल्याचा आणि मी केंद्रात फर्स्ट आलो होतो बेटा ह्या एक्झाममध्ये. मी त्याला असं सांगतोय आणि मी तुला शिकवणार. तो मुलगा काय म्हणतो माहिती आहे का? मला गरज नाही, सगळं येतंय मला. त्याचा तो टोन आजही माझ्या लक्षात आहे. सगळं येतंय मला. ओके, वाव, तुला सगळं येतंय, क्या बात आहे. मला अजून सगळं येत नाही. सॅटिस्फाईड लगेच होऊन जातात. छोटी मंडळी असली की बस मैं और मेरा घराना, बस नाही. तुमचं यरूशलेम नाशिक आहे, इथं सुरुवात करायची. तुमच्या घरापासून, तुमच्या गावापासून, तुमच्या लोकांपासून सुरुवात करायची. मग पुढे तुम्हाला यहुदियात म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला जायचंय. किती लोक आमीन म्हणतील? आणि महाराष्ट्रातून तुम्हाला शोमरोनात म्हणजे परराष्ट्रीयांकडे जायचंय. आणि तिथून गेल्याच्या नंतर पृथ्वीच्या शेवटापर्यंत, जगाच्या कानाकोपऱ्यात जायचं. हालेलुया. पृथ्वीच्या शेवटापर्यंत, जगाच्या कानाकोपऱ्यात. ह्याचे दोन अर्थ घेतो मी. पृथ्वीच्या शेवटापर्यंत म्हणजे जिथं पृथ्वी संपल तिथपर्यंत, नाही का? असं इथून निघालो, भारतात सेवा करायची, डायरेक्ट कन्याकुमारीपर्यंत पोचायचं सेवा करत करत. इकडं डायरेक्ट जम्मू काश्मीरपर्यंत पोचायचं, इकडं डायरेक्ट कलकत्ता, तिकडं डायरेक्ट गुजरात, एकदम एजेसपर्यंत, शेवटपर्यंत गॉस्पल गेलं पाहिजे. हालेलुया. एक पण गाव आणि एक पण ठिकाण चुकता कामा नये. पवित्र आत्म्याची आग सगळीकडे लागली पाहिजे. आमेन. ती आग घेऊन जाण्यासाठी हा पहिला अर्थ. आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंतचा अजून एक अर्थ की पृथ्वी नष्ट होईपर्यंत आपण साक्षीदार आहेत. किती लोक आमेन म्हणतील? पृथ्वी, आकाश, पृथ्वी सगळं नाहीसं होईल. देवाचं वचन आणि देवाचे लोक नाहीसे नाही होणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन नाहीसं नाही होणार. जो देव सार्वकालिक आहे त्याने आपल्याला पण सार्वकालिक बनवून टाकलंय. आपण पण नाहीसं नाही होणार. जग आहे
तोपर्यंत आमचं अस्तित्व आहे. जग गेलं तरी आमचं अस्तित्व टिकून राहील. शेवटापर्यंत आम्ही साक्षीदार असणार आहेत, कारण आम्ही नवे आकाश नवी पृथ्वीवाले लोक आहेत. आमचं वास्तव्य इकडचं नाही, आमचं वास्तव्य तिकडचं आहे. आम्ही स्वर्गाचे रहिवासी आहोत. आमचं आधार कार्ड वरचं आहे, आमचा आधार वरून आहे. आमच्या सगळ्या गरजा वरून पूर्ण केल्या जातात. देवाने आम्हाला असं केलेलं आहे की आमची साक्ष शेवटपर्यंत जावी. काही लोक चांगली सुरुवात करतात, सेवा वाढते 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 वाढते, सगळं छान. मग हा स्वतःच्या दृष्टीने स्वतःला शहाणा समजतो. कितीतरी सेवकांचं पतन होताना पाहिलं प्रिया. कशामुळं? तुम्ही तुमच्या कामात ॲक्टिवेट आहेत एकदम. सैतान पण ॲक्टिव्ह आहे त्याच्या कामात. रोज आम्हाला तपासलं पाहिजे, आग जळतीये ना आतमधली, का कोणी येऊन विझवून गेलाय. ज्याची आग पवित्र आत्म्याची ज्याने थंड केली, पापाने म्हणा गुप्त गोष्टींनी म्हणा, काय नाही रील्स बघतोय, मधीच आलं काहीतरी घाणेरडं, जाऊ दे एवढं बघूया, कोण आहे आपल्याला बघणार. आज दाविदासारखं टेरेसवर जायची गरज नाही तुम्हाला, टेरेस तुमच्या हातात आलेली. छोटी गोष्ट जरी तुमच्या पुढे आली, सैतानाने आणलेली, धमकवा तिथंच आणि त्याला हाकलून द्या. छोटीशी गोष्ट. काही लोक म्हणतात देव एवढा मोठा आणि काय छोट्या गोष्टीला घाबरवत आहे आम्हाला. ऐका, एक गाव होतं, खूप छान होतं, पूर्ण शांतीचा पुरस्कार त्या गावाला मिळालेला होता. गावात कसं एकदम प्रेम जिव्हाळ्याने राहणारे लोक होते, सगळं काय एकदम उत्तम चाललेलं होतं. गावात जे ते आपापले कामधंदे करायचे, मस्त मिठाईचं दुकान होतं गावामध्ये. एक छान रिटायर मिलिटरी ऑफिसर होता, त्याचा लाडाचा कुत्रा होता. सगळ्या गोष्टी म्हणजे नाही का, अख्खं गाव एकदम सुंदर, एकदम शांत, भांडण प्रकारच नाही. सैतान म्हणलं मला छोटासा चान्स द्या फक्त. अरे चारे काय नाही करू शकत, दिला तुला छोटासा चान्स. तो मिठाईवाला आहे ना, त्याच्या अंगणात दूध तापत होतं. काय? दूध उकळत होतं. सैतान गेला, फक्त दुधात एक बोट बुडवलं त्याने आणि भिंतीवर शिंक पडलं आणि सैतान निघून गेला. बस एवढंच काम केलं त्याने, दुधात गेला निघून. आता जे त्यांनी दूध शिंपडलं ना भिंतीवर, त्याच्याजवळ माशा जमा झाल्या आणि त्या माशांना बघून मिलिटरी ऑफिसरचा, रिटायर ऑफिसरचा कुत्रा त्याच्यावर जम घ्यायला लागला, भुंकायला लागला. आणि भुंकता भुंकता त्याचा तोल गेला आणि कढईला लागला आणि उकळलेलं सगळं त्याच्या अंगावरती दूध पडलं आणि कुत्रा मेला. मिलिटरी ऑफिसर शोधत आला, कुठे गेला कुत्रा. परत गेला घरी, मेलेला कुत्रा बघून रायफल घेऊन आला आणि डायरेक्ट गोळी घातली त्याने. कुणाला? मिठाईवाल्याला. मिठाईवाल्याचे नातेवाईक आले, कोण आहे तो मिलिटरी ऑफिसर, त्याला बघूच. असं वादळ पेटलं गावात, सगळे भांडणंच भांडणं. सैतानाने फक्त सैतान लई कामं नाही करत, थोडा पण त्याला चान्स दिला, जीवनात अडचण आली समजा, काही नाही होत, आज एक शिवी देऊनच टाकतो, खलास तुझा अभिषेक गेला, काय नाही आज जाऊ दे, आता थोडीशीच घेतो. तू थोडीशी घे, तुझ्या पेटीची ऑर्डर रेडी आहे. सरळ मार्गाने चालत असताना सैतान अचानक काही लोकांना बदलून टाकतो. सावध राहा, आमची साक्ष कधीच कलंकित होऊ नये प्रियांनो. हालेलुया.
रक्तसाक्षी होणं पसंत करा, परंतु सैतानाच्या तावडीत सापडू नका. कुठल्याही गोष्टीमध्ये सैतानाच्या भूलथापांना वश होऊ नका. दर्शन मागा, दर्शन. प्रभू मला तुझं दर्शन दे. एकदा प्रभूचं सौंदर्य बघितलं ना, जगातल्या गोष्टीची हाव संपून जाईल. नजर इकडं तिकडं जाणार नाही. प्रभू मला हे देतो का, प्रभू मला ते देतो का, सगळे आशीर्वाद तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला कुठल्या गोष्टीकडे जायची गरज पडणार नाही. नजर फक्त येशूकडं, जगातल्या गोष्टीकडे मन जाणार नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रभूने त्याच्या राज्यासाठी आम्हाला निवडलंय. अडखळणं येतील, संकट येतील. येतील का नाही येणार अडखळणं? अडखळणं येतील. तो चॅलेंज देतोय, तुम्ही कशाला स्वीकारताय? पोटीफराची पत्नी चॅलेंज देतीये योसेफाला, चल हिम्मत है तो, चल आजा, हट. मूर्ख बाई, माझा देव बघतोय, मी नाही घेणार चॅलेंज. तो चॅलेंज देईल, तुम्ही चॅलेंज नाही घ्यायचं. कारण युद्ध तुमचं नाहीये, लढवू नका. तुमचं युद्ध आकाशातील दुरात्म्या बरोबर आहे, पण तुम्ही नाही लढायचं, प्रभू लढणार तुमच्यासाठी. एका बहिणीला मी बघितलंय, नुसतं सैतानाशी लढायची. जिथं जाईल तिथं नुसतं सैतानाशी. प्रभूने मला आत्मा दिलाय ब्रदर, मी आता जाऊन लढतेच आता त्या दुष्ट आत्म्याशी. मी असंच करते, मी तसंच. म्हणलं कर. फोन आला, ब्रदर प्लीज या ना घरी लवकर, त्या बाईचे पाय बरे झाले, माझ्या दुखायला लागले, प्लीज या ना. तू लढ, तू लढ. आमच्या वेदना कुणी नेल्यात? येशूने. दुसऱ्याचा त्रास आम्हाला आला पाहिजे की येशूच्या क्रुसावर गेला पाहिजे? प्रिन्सिपल आहेत हे सेवेचे. आलिशासाठी वैऱ्यांचे डोळे आंधळे झाले, तुमच्यासाठी पण वैऱ्यांचे डोळे आज पण आंधळे होतील. समोरून जाल, त्यांना दिसणार नाही. मग प्रार्थना काय तुमच्या? हा मला विरोध करतो, त्यांनी मला हे केलं आणि ते केलं. सोडून टाका तो विषय, तो तुमचा विषय नाहीये. प्रभूला म्हणावं, हे प्रभू मला तो त्रास देतो, तू तो बघून घे, मला नाही पाहिजे झंझट. मग प्रभू बघल त्याच्याकडं, तोच प्रार्थनेला येईल तुमच्याकडं. प्लीज माझ्यासाठी प्रेयर करा. शाऊलाला कळावं दाविदाच्या ठाई उत्तम आत्मा आहे. भरकटला दिले देवबापाने 2-4 दुष्ट आत्म्याकडून, हातच काढला बाजूला. घे, बोलव दाविदाला तंतुवाद्य वाजवायला. आपले तंतुवाद्य रेडी राहू द्या. आपले तंतुवाद्य रेडी राहू द्या. प्रार्थनेत आणि आत्म्यात प्रबळ व्हा. प्रभू या दिवसात भारताचा इतिहास रचणार आहे बरं का. सहज बोलत नाहीये. प्रभू त्याचा आत्मा द्यायला तयार आहे, कृपादान द्यायला तयार आहे. पवित्र आत्मा मिळाल्यानंतर प्रॉमिस केलं की तुम्ही आधी इथं यहुदियात, हालेलुया, यरूशलेमेत, यहुदियात, शोम्रोनात, पृथ्वीच्या टप्पेत तुमची वाढ होत राहील. आणि मग काय, पेंटिकॉस्टचा दिवस आला. प्रेषित 2 अध्याय 1 ते 13 वचन. हालेलुया. ख्रिसमसची वचनं वाचताना येशूचा जन्म, पूर्वेचा तारा, मागी लोक, मेंढपाळ, गाईचा गोठा, जो आनंद होतो ना मनात, तो प्रेषित 2 वाचताना पण झाला पाहिजे. हालेलुया. तेव्हा प्रभू आला होता. इथं पण प्रभूच आहे आत्म्याच्या स्वरूपात. नंतर पेंटिकॉस म्हणजे 50वा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते. पेंटिकॉसच्या दिवशी 120 जण माडीवरच्या खोलीत एकत्र जमलेत. वा. तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. नाद झाला वाऱ्याच्या सुसाट्याचा, आकाशातून नाद, अख्खं घर त्या आवाजाने भरून गेलं एकदम. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या
एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषात बोलू लागले. आमेन. जे स्पिरिट फिल्ड लोक आहेत, पवित्र आत्म्याने भरलेले, त्यांनी काय केलं माहिती का? एक मिस्टेक आहे त्यांची, ती समजून सांगतो मी तुम्हाला. काय खूप वेळा असं भासवलं जातं की अन्य भाषा म्हणजे खूप कठीण गिफ्ट आहे. मी खूप देवाच्या जवळ आहे म्हणून मला मिळालं, तुला नाही मिळणार, तू देवापासून लांब आहे. असं अन्य भाषेला खूप असं काहीतरी दाखवलंय की हे गिफ्ट आहे ना खूप कठीण आहे, ते प्राप्त करण्यासाठी लोक 3 वर्ष झाले प्रार्थना करतोय, मला गिफ्ट नाही मिळत अन्य भाषेचं. त्यांच्या मनात हे बसलं की हे खूप डिफिकल्ट आहे, नाही मिळत. पवित्र आत्मा आल्यानंतर पहिलं गिफ्ट मिळालं असेल ते अन्य भाषेचं आहे. पहिलं गिफ्ट, फर्स्ट. किती लोकांना मिळालं? 120 पैकी. इथं पण मिळाले काही लोकांना, गॉड ब्लेस यू. 120 जणांपैकी किती लोकांना मिळालं? फक्त 50%, 60 लोकांना, 80 लोकांना. तुमचा विश्वास आहे या गोष्टीवरती? इथं बायबलमध्ये लिहिलंय पवित्र आत्मा उतरला आणि जसा तो उतरला अख्खं घर त्या नादाने भरून गेलं आणि डायरेक्ट तो अग्नीमधून जिभा निघाल्या. त्या जिभा एकेकावरती जाऊन बसला. पेत्राच्या डोक्यावर एक अग्नीची जीभ, तळपतोय आत्मा त्याच्यावरती आणि डायरेक्ट ह्या जिभेने अग्नीच्या त्याच्या ह्या जिभेचा ताबा घेतला आणि डायरेक्ट चालू झाला बोलायला देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने. 120च्या 120 पवित्र आत्म्याने भरले आणि सगळेच अन्य भाषा बोलू लागले. लोक आजकाल अडवतात. जे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य पवित्र शास्त्रात दिलंय, जी वचनं इथं दिलेत, ह्याच्यातला काना, मात्रा, वेलांटी, ओकार, रस्व, दीर्घ काय असेल एक पण बदलायचा कोणाच्याच बापाला अधिकार नाही. बदलला का ह्याच्यामध्ये एक स्टोर हाऊस आहे पूर्ण वेदनांनी भरलेलं, ते त्याच्या जीवनावरती देण्यात येतं. वचन बदलायचा अधिकार नाही. जर परमेश्वर त्याचा आत्मा पाठवल्यानंतर माडीवरच्या खोलीतले 120च्या 120 जण देवाच्या आत्म्याने भरतात, तर मग आमच्यासारख्या लोकांच्या मंडळांमध्ये सगळेच लोक अन्य भाषात बोलतात. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? जर हे एक बेसिक गिफ्ट आहे ते आम्हाला मिळालं पाहिजे. आमेन म्हणाल का? हालेलुया. आम्ही उत्कंठा तर बाळगूया, आम्ही प्रभूला विचारून तर बघूया. आणि ना इथं एक अजून एक रहस्य आहे अन्य भाषा बोलण्याचं. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली. कुणी दिली वाचा? वाचा दिली म्हणजे, वाचा म्हणजे भाषा, वाचा म्हणजे शब्द, वाचा म्हणजे ज्या गोष्टी आत्म्याने त्यांना दिल्या तसे निरनिराळ्या भाषेत कोण बोलू लागले? ते स्वतः. काही लोकांना वाटतं मी आपला मट्ट सारखा उभा राहीन, तुला बोलायचं तर तूच येन तूच बोल. शब्द देव देतो पण ते बाहेर पडत नाहीत, कारण ह्या व्यक्तीने ठरवलं की मी ओठ हलवणार नाही, तुला काय करायचं तू कर. परमेश्वराने तलवार दिली आहे आणि परमेश्वर म्हणतो उपयोग कर, आणि हा सांगतो की तूच काढ आणि तूच लढ. देवाने शब्द दिलेत, प्रभू बोलतोय, त्या गोष्टी आमच्या मुखातून बाहेर निघण्यासाठी आम्ही त्याची तयारी दर्शवली पाहिजे. 120 लोक ज्या वेळेस तो आत्मा ग्रहण करतात त्यांच्यात ते सामर्थ्य उतरतं. आत्म्याने त्यांना वाचा दिली त्याप्रमाणे ते स्वतः तिथून बोलू लागले.
पवित्र आत्मा त्यांच्या आत बोलतोय आणि तेच शब्द त्यांच्या मुखातून बाहेर पडतात. आपलं शरीर त्या आत्म्याचं मंदिर बनण्यासाठी द्या. हालेलुया. आणि मग त्या मुखातून त्यांच्या शब्द यायला लागले, सगळे निरनिराळ्या भाषेत बोलू लागले. आकाशाखालचे सगळे भक्तिमान यहुदी यरूशलेमेत जमलेले होते आणि सगळे ते मंदिराच्या बाहेर सेलिब्रेशनसाठी जमलेले होते, पेंटिकॉस्टसाठी. आणि त्यांनी ऐकलं तिकडं लांब कुठंतरी, अरे जोरात आवाज आलाय, चला बरं पटकन जाऊन बघून येऊया काय झालं नेमकं. एवढा तर आवाज आम्ही कधीच ऐकलं नाही. तुम्ही काय कुणीच ऐकलं नाही, कारण आजपर्यंत पवित्र आत्मा कधीच असा आला नव्हता. ते सगळे जे होते हजारो लोक तिकडं त्या दिशेने धावले. ज्यावेळेस ते तिथं जाऊन पोहोचले प्रियांनो, तो सगळा तो नाद ऐकला, ते गोंधळले आणि त्यांनी तिथं जाऊन पाहिलं तर सगळे लोक वेगवेगळ्या भाषेत बोलत आहेत. त्यांनी विचार केला, थक्क झाले, गालिली आहेत. 8व्या वचनात सांगितलं तर आपण प्रत्येकजण आपापली जन्मभाषा ऐकतो. हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपोटेमिया, यहुदिया, कप्पुदिया, पंत, आसिया, फ्रुगिया, पंफुलिया, मिसर व कुर्णेच्या जवळचा लिबुआ देश, यात राहणारे यहुदी व यहुदी मतानुसारी असे रोमन प्रवासी, क्रेतीय, अरब असे आपण त्यांना आपापल्या भाषेत देवाची महत्कृत्य सांगताना ऐकतो. दैवी चमत्कार लोकांनी त्यांच्या भाषेत त्यांना बोलताना ऐकलं. कितीतरी भाषा त्या ठिकाणी ऐकायला मिळाल्या. माझा विश्वास आहे की त्या दिवशी जर आपण तिथं उभे असतो, आपल्याला मराठी पण ऐकायला आली असते. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आपल्याला सगळ्या भाषा तिथं ऐकायला आल्या असत्या. आपल्याला जी भाषा ज्ञात आहे ती भाषा ऐकू आली असती. ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य उतरलं. सगळे विस्मित झाले, घाबरले, हे काय असेल ते म्हणाले. पण काही लोकांनी चेष्टा केली. काही लोक स्पेशली चर्चला चेष्टेसाठी येतात प्रियांनो, चेष्टेसाठी. हा बोलताना कसा अडखळला नाही का, टिंगल टवाळी करण्यासाठी, चेष्टेसाठी. कोणी पवित्र आत्म्याने भरलंय त्याची टिंगल करण्यासाठी, एखाद्याची थट्टा उडवण्यासाठी, एखाद्याची ॲक्टिंग करण्यासाठी. आणि ते फक्त तेच काम करण्यासाठी देवाकडे येतात प्रियांनो, फक्त दुसऱ्यांना हिनवण्यासाठी, कमी दाखवण्यासाठी. असे तिथं पण लोक होते. आणि त्यांनी म्हटलं हे द्राक्षरसाने मस्त झाले आहेत. आणि मग सगळे हसत असतील, थट्टा मस्करी करत असतील. तिथं विषय थांबला नाही. पेत्र बाहेर आला आणि पेत्र त्याच आत्म्याने लोकांशी बोलू लागला प्रियांनो. हालेलुया. 3000 लोकांची मंडळीमध्ये भर पडली. पवित्र आत्मा आला ना, देवाचं काम होतं. एकटे जाल, किती पण उड्या मारा, काही नाही होणार. देवाच्या प्रिय लोकांनो, पवित्र आत्मा ये हे म्हणण्याचा अर्थ असा नाही की माझ्यात नाहीयेस ये. ह्या जागेमध्ये कोणामध्ये नसल त्याच्यामध्ये ये. हालेलुया. या जागेवर तो अग्नी उतरून आण. काही लोक फिलॉसॉफीत एवढे तत्वज्ञानी झालेत ना, खतरनाक काम चाललंय काही ठिकाणी. देवाच्या प्रिय लोकांनो, आता आपल्याला कळालं की पवित्र आत्मा हे गिफ्ट आपल्याला मिळालं. आता पेत्र आणि योहान शोम्रोनामध्ये गेले, त्यांना पवित्र आत्मा मिळाला. प्रेषित 8:14-17 वचनामध्ये ज्यावेळेस ते शोम्रोनामध्ये गेले, जसं बघा वचन सांगितलंय, आधी यरूशलेमेत, यहुदियात, नंतर शोम्रोनात. हे पोहोचले शोम्रोनात. आणि तिथं कोण लोक आहेत? तिथं असे लोक आहेत की ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहीत आहे की त्यांना फार तुच्छ समजलं जायचं, परराष्ट्रीयसारखं त्यांना समजलं जायचं. त्यांच्याकडं कोणी बघत नव्हतं. पण बायबल सांगतं 17व्या वचनात, देवाच्या दासांनी त्यांच्यावर हात ठेवले, त्या सगळ्यांना पवित्र आत्मा मिळाला. किती लोक आमेन म्हणतील? पेंटिकॉस्टच्या दिवशी आलेला आत्मा, शिष्यांवरती आलेला आत्मा, त्यांनी हात ठेवल्यानंतर शमरोनातल्या लोकांना मिळाला. आमेन. बोले येशू मसीह की. 10व्या अध्यायात पेत्र भाषण करतोय, संदेश देतोय. बघा किती सुंदर वचन आहे. प्रेषित 10:44 पासून पुढे ऐका. प्रेषित 10:44. पेत्राचे हे भाषण चालू असताना वचन ऐकणाऱ्या सर्वांवर पवित्र आत्मा उतरला. किती लोक आमेन म्हणतील? पेत्राने हात पण नाही ठेवले. पेत्र बोलत असतानाच लोकांवर आत्मा उतरला. आज पण प्रभू असं करो, देवाचा दास बोलत असताना प्रत्येकावर त्याचा आत्मा उतरून येऊ. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत देवाचा पवित्र आत्म्याचा अग्नी तुमच्या जीवनामध्ये उतरून येऊ. हालेलुया. सगळ्यांवर पवित्र आत्मा उतरला. मग एवढंच काय, मग परराष्ट्रीयांवरही पवित्र आत्म्याच्या दानांचा वर्षाव झाला.
आमेन, हालेलुया. वचन ऐकता ऐकता पवित्र आत्मा मिळाला. स्पेशल प्रेयरने मिळतो, हात ठेवल्यावर मिळतो, वचन ऐकता ऐकता मिळतो, कसाही मिळू शकतो. हालेलुया. पण पवित्र आत्मा प्राप्त करणं गरजेचं आहे. हालेलुया, खूप गरजेचं आहे देवाच्या प्रिय लोकांना. आणि मग पुढं तर तुम्ही वाचत गेलात तर तुम्हाला कळेल की सगळे अन्य भाषेत बोलू लागले आणि देवाची थोरवी गाताना लोकांनी त्यांना पाहिलं. त्याच प्रकारे इफिसमध्ये पौल पोहोचला 19व्या अध्यायाच्या 1 ते 7 वचनामध्ये. इफिस इथं पौल पोहोचला, त्यांना विचारलं तुम्हाला बाप्तिस्मा माहिती आहे का? ते म्हटले योहानाचा माहिती आहे. पवित्र आत्म्याचा नाही म्हटलं, आम्हाला माहीत नाही. आणि मग ज्यावेळेस संत पौलाने त्यांच्यावर हात ठेवले, इफिसच्या मंडळीला सगळ्यांना पवित्र आत्मा मिळाला. ते अन्य भाषेत बोलू लागले, ईश्वरीय संदेश देऊ लागले. आणि जवळपास ते सुमारे 12 पुरुष होते, 12च्या 12 देवाच्या आत्म्याने भरले. ही सगळी उदाहरणं आहेत ना, याच्यात असं 50% 20%चं काम कुठंच नाही आहे. जेवढे आले तेवढे सगळे देवाच्या आत्म्याने भरून गेले आणि देवाचं सामर्थ्य त्यांना मिळालं. मग पवित्र आत्मा तुम्हाला मिळाल्याच्या नंतर तुम्हाला कृपादानं पण मिळतील, आत्म्याची 9 फळं पण मिळतील. किती लोक आमेन म्हणणार आहेत? गलती 5 अध्याय 22-23 वचनामध्ये जे आत्म्याची 9 फळं दिलेले आहेत, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रिय दमन, ह्या सगळ्या गोष्टी आत्म्याची फळं तुम्हाला प्राप्त होतील. आत्म्याची कृपादानं किती आहेत? हां, आता इथं थोडं कन्फ्युजन आहे. 1 कोरिंथ 12 अध्याय 8 ते 10 वचनामध्ये, 1 कोरिंथ 12 8 ते 10 वचनामध्ये आत्म्याची 9 कृपादानं सांगितलेली आहेत. किती कृपादानं आहेत? 9. कोणती कोणती? ज्ञानाचे वचन, विद्येचे वचन, विश्वास, निरोगी करण्याची कृपादाने, अद्भुत कार्य करण्याची शक्ती, संदेश देण्याची शक्ती, आत्मे ओळखण्याची शक्ती, विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती, भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती. 9 झाले. पण जर तुम्ही नवा करार बारकाईने वाचला, मला 25 कृपादानं सापडले त्याच्यात. किती कृपादानं? हालेलुया. 9 नाही, 25 सापडलेत. आणि तुम्ही वाचलं तुम्हाला अजून सापडतील. पुढारीपणा करणं मंडळीचा, हे पण कृपादान आहे. लिडिंग करणं. काही लोकांना लिडिंग जमत नाही, ते म्हणतात मलाच लीडर बनवा. लिडिंग जमली नाही तरी विमान मीच चालवणार, कोसळलं तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे ना. काही लोकांचा हट्ट असतो, मलाच बनवा, मी जे काय असेल मीच असेल, मलाच बनवा. काम येतंय की नाही ते नाही, पण हे पुढारीपण करणं सुद्धा एक कृपादान आहे प्रियांनो. हेच नाही, दया करणं कृपादान आहे. प्रेषितीय ॲपॉस्टलिक मिनिस्ट्री हे पण एक कृपादान आहे. सुवार्तिकाची सेवा कृपादान आहे. पाळकीय सेवा कृपादान आहे. दुसऱ्यांवर कृपा करणं हे पण एक कृपादान आहे. बघा बायबलमध्ये. हालेलुया. विचारपूस करणारे काही लोक असतात, खाली खुशाली विचारणारे, बरे आहात का तुम्ही, आलेल्या नवीन लोकांना आल्यानंतर त्यांची काळजी घेणारे, त्यांची विचारपूस करणारे लोक, आलेल्या नवीन लोकांना मंडळीत कसं तीर केलं जाईल हे पण कृपादान पवित्र शास्त्रात दिलेलं आहे. व्यवस्था पाहणारे, सगळ्या गोष्टी, मीटिंग ठेवणं म्हणजे खायचं काम नाही प्रियांनो. सगळ्या गोष्टी जिथल्या तिथं करणं, सगळ्या गोष्टीची अरेंजमेंट करणं हे सुद्धा एक कृपादान आहे. बोलो येशू मसीह की हालेलुया. इतरांची सेवा करणं हे पण कृपादान आहे. शिक्षण देणं बायबलचं हे पण कृपादान आहे. एखाद्याला उत्तेजन देणं हे सुद्धा कृपादान आहे. ऑफरिंग देणं, दान दशमांश देणं. काही लोक देवाकडून पैसे मागतात, प्रभू म्हणतो कशासाठी पाहिजेत, ते म्हणतात मला तुझ्या राज्यासाठी द्यायचं आहे. मग देव त्यांना एवढं भरभरून देतो ना. काही लोकांवरती स्पेशल ग्रेस आहे, त्यांच्या खिशात किती असतात माहीत नाही, पण ते नेहमी देवाला देत राहतात. काही लोकांना देण्याची सेवा दिलेली आहे, विशेष त्यांच्यासाठी स्पेशल कृपादान परमेश्वराने दिलेलं आहे. काही लोकांना मध्यस्थी करण्याचं कृपादान आहे. जे जोडणारे लोक आहेत ना त्यांना परमेश्वर खूप आशीर्वादित करतो. हे मध्यस्थी करणारे लोक खूप चांगले असतात. काही लोकांना पाहुणचार करण्याचं, आतिथ्य करण्याचं खूप दान आहे प्रियान, हे पण एक कृपादान आहे. जशी ही बाकीची कृपादान आहेत ना, अन्य भाषा बोलणे, एखाद्याला प्रॉफेसी करणे, हे जशी कृपादानं इतकी छान आहेत, तसं हे आतिथ्य करणं पण एक चांगलं कृपादान आहे, खूप चांगलं. आणि ज्यावेळेस तुम्ही आतिथ्य करता, बायबलचं वचन तर सांगता, आतिथ्य करता करता देवदूतांचं तुम्ही आतिथ्य केलेलं आहे. कितीतरी वेळा आपल्याला दिसत नाही,
आमच्या बसमध्ये प्रवासात देवदूत बसमध्ये बसलेले असतात, तिकीट काढून बसतात, आपल्याला कळत नाही देवदूत आहे. कितीतरी वेळा असं घडतं, कितीतरी वेळा तुमच्या प्रवासात रस्त्याने जाताना तुमच्या आजूबाजूला तुम्हाला वाटतं माणूस आहे, पण तो व्यक्ती नसतो, माणसाचं रूप घेऊन आलेले देवदूत आपल्या आजूबाजूला असतात. म्हणून आतिथ्य करण्यामध्ये आम्ही पुढं असलं पाहिजे. अविवाहित राहण्याचं पण कृपादान आहे. अविवाहित राहणं म्हणजे कसं की सगळ्यांनी लग्न करावं ही देवाची योजना आहे. सगळ्यांनी लग्न करावं, परिवार असावेत ही देवाची योजना आहे. पण काही निवडक लोक असतात की त्यांना एक विशेष कृपादान दिलेलं असतं की तू लग्न न करता सेवा कर, आणि त्यांची सेवा परमेश्वर खूप फलद्रूप आणि आशीर्वादित करतो, आणि त्यांना जीवनामध्ये ते कधीच व्याभिचारात, पापात किंवा कुठल्याच चुकीच्या बंधनात ते पडत नाही. त्यांना सेपरेट केलेलं असतं. असे काही सेवक आहेत, बिना विवाह करता ते देवाची सेवा करत आहेत. आणि जे लोक देवाचं कॉलिंग नाही आहे, लग्न नाही करायचं, मग त्यांची सेवा एक नाही का, एक थोडं त्यांच्यासाठी कठीणच काम बनतं. पण तसं होऊ देऊ नका. तर लग्न करणं चांगलीच गोष्ट आहे, पण काही लोकांना अविवाहित राहून सेवा करण्याचं कृपादान आहे. त्याच्यानंतर आणखीन शेवटचं 25वं कृपादान सांगेल, रक्तसाक्षी होण्याचं पण कृपादान आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इजिप्तमध्ये ना काही विश्वासणारे होते आणि लिबियामध्ये ते सेवा करत होते. त्यांना पकडलं आयसिसने, आणि काही वर्षापूर्वी तुम्ही बघितलं असेल रेड सीच्या बाजूला 21 जणांचे गळे कापले वगैरे, तुम्ही बघितलं असेल. देवाच्या प्रिय लोकांनो, त्यांचे जे व्हिडिओ व्हायरल केले ना सगळे आयसिसवाल्यांनी, की बघा आम्ही काय करतो, काय हे ते. जे आयसिसचे लोक आहेत त्यांच्या बोलण्यात, चेहऱ्यावरती क्रूरता दिसते, पण जे खाली गुडघ्यावरती बसले, ज्यांचे गळे कापले जाणार आहेत ना, ते प्रभूला धन्यवाद देत आहेत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. कृपादान आहे, कृपादान आहे. जशी ही घटना झाली, माझे अश्रू थांबतच नव्हते. देवाच्या आत्म्याने मला उचललं आणि डायरेक्ट परमेश्वराच्या वेदीजवळ नेऊन उभं केलं, आणि त्या वेदीखाली त्यांचे 21 आत्मे मी बघितले प्रियांनो. आणि ते माझ्याशी बोलताना, माय गुडनेस, हालेलुया, इतकी सुंदर साक्ष त्यांची, इतकी सुंदर साक्ष. देवाच्या राज्यामध्ये त्यांना प्रवेश देण्यात आला. देवाच्या प्रिय लोकांना सांगण्याचं विशेष कारण असं आहे की रक्तसाक्षी होणं हे कोणाचं पण काम नाही. काही लोक नाही का असं घाबरून जातात. कोणी थोडासा दम दिला, इकडं ह्या एरियात दिसू नको, तो एरियात काय नाशिकमध्ये पण दिसणार आहे ना. काही लोक खूप घाबरट असतात, आणि काही लोक असे असतात त्यांना दिसतं, अरे मी एकटा नाही चाललोय सेवेला, माझा प्रभू बरोबर आहे, देवदूतांची मोठी सेना माझ्याबरोबर चालली आहे, आणि प्रभू मला काही नाही होऊ देणार, प्रभू माझा सांभाळ करताय. ग्रॅहम स्टेनला 2 लेकरांसहित मारण्यात आलं प्रियांनो, ओरिसामध्ये 2 लेकरं. आणि ज्यावेळेस प्रेत त्या गाडीतून, ती गाडी जाळली नाही का, त्याच्यातून बाहेर काढलं, तर ते चित्र असं मनाला टोचणारं होतं. कसं माहिती का, ते 2 लेकरं त्या बापाने जवळ धरलीत अशी, की म्हणजे मी जळून मरेल पण माझी लेकरं सुरक्षित राहिले पाहिजेत. बापाचं प्रेम तिथं दिसतंय, आणि मरेपर्यंत विश्वासू राहिले. मग त्यांच्या मिसेस मुंबईला आल्या होत्या, आझाद मैदानवरती झाल्याबरोबर काही दिवसातच, आणि एक सभा घेतली. त्या स्त्रीने पहिल्या वाक्यातच सांगितलं, माझ्या 2 कोवळ्या लेकरांना आणि माझ्या नवऱ्याला ज्यांनी मारलंय त्यांना मी माफ करते. लोक म्हणतील कोर्ट कचऱ्यात खेचा त्यांना, त्यांना सोडू नका, त्यांचं नाही नाही नाही. हे मन थोड्या लोकांकडे रक्तसाक्षी होण्याचं. हालेलुया, प्रेज लॉर्ड. ती कृपादृष्टी असते. आणखीन एक खूप कृपादान आहेत मंडळीमध्ये. तुमचं कृपादान काय आहे ते पवित्र आत्मा तुम्हाला रिव्हील करेल, आणि जे तुमचं कृपादान आहे त्याच्यात टिकून राहायचं काम करायचं. हालेलुया. पवित्र आत्मा मिळाला, ती लाईन मगाशी सांगितलं ना, टेबलच्या समोर काय काय टूल्स पाहिजेत ते आज उचलायचे. किती लोक आमेन म्हणणार आहे. माझ्या सेवेसाठी काय कृपादान आहे, किती शिकले आणि काय झालं याला काहीच महत्त्व नाही. किती लोक आमेन म्हणतील. हालेलुया. मग आता आपण वचन समजून घेतलं. जुन्या काळापासून बायबलमध्ये गिफ्ट दिले जात आहेत. ह्या काळात ख्रिस्ताची लाडकी वधू आपण आहेत. मग आपल्यासाठी पण त्याने काही गिफ्ट राखून ठेवलेत. वधूसाठी रक्त दिलं त्याचं स्वतःचं, आम्हाला धुवून शुद्ध केलं. वचन दिलं, वचनरूपी जलस्नानाने आम्हाला शुद्ध केलं. आम्हाला सुंदर बनवत चाललाय त्याच्या सामर्थ्याने. पवित्र आत्मा दिला. वधूला नुसतं साफ केलं असतं,
आणि प्रभू निघून गेला असता. ऐकताय का तुम्ही? वधूचे कपडे एकदम खराब झालेले आहेत. नाशिकला लग्न होतात का नाही होत? होतात. नवरदेव पहिला येऊन बसतो का आधी नवरी बसते? मुलगा येतो ना, नवरदेव, एक दिवसाचा देव. ओके ओके ओके. नंतर मनात सगळं भेव. ओके ठीक आहे. तो नवरदेव पुढे येऊन बसला, मग नवरीची वाट बघितली जाते. मग मुलगी कशी तयार होऊन येते का कशी येते? व्यवस्थित येते की नाही तयार होऊन? असं वेडिंग गाऊन घालून येते का घरच्या गाऊनवरती येते? कशी कशी येते? वेडिंग गाऊन शुभ्र असं नाही का, एकदम छान नटलेली तयार होऊन मग ती येते आणि ती येऊन बसते. मग तो सगळा विधी आणि सगळ्या गोष्टी सुरू होतात. आणि मग त्या विधीमध्ये ना एक क्षण असं असतो की दागिन्यांवरती प्रार्थना केली जाते, त्याच्यावरती देवाची उपस्थिती मागितली जाते, त्या दागिन्यांची देवाणघेवाण केली जाते आणि ते गिफ्ट एकमेकांना दिले जातात. आमच्याकडं प्रभूला द्यायला काहीच नाही, स्तुती आणि आराधना नाही. आमच्याकडे द्यायला काही नाही. आमच्याकडे धन्यवाद आहेत त्याला द्यायला. थोडंफार काय त्याने जे दिलंय ते द्यायची आम्हाला संधी. आमच्याकडे काय स्वतःचं देण्यासारखं? जे तो देतोय त्याच्यातूनच आपण त्याला देतोय. पण त्याच्याकडं जे, तो माल खूप मोठा आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही जे दिलंय ना, गरीब आहे वधू, काय करणार? हालेलुया. पण त्याच्या सामर्थ्याने श्रीमंत झाली. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. पण वर मुलगा खरंच रॉयल फॅमिलीतला आहे. वधूला त्याने धुवून शुद्ध केलंय. वधूवर त्याचं खूप प्रेम आहे आणि त्याची तयारी आहे की आता ह्या वधूला मी धुवून शुद्ध केलंय. शुद्ध केलंय मुलाने, म्हणजे ख्रिस्ताने वधूला शुद्ध केलंय. तिला नुसतं शुद्ध करून सोडून दिलं असतं ना, तर परत ती पापाचा दाग स्वतःला लावून आली असती. इस्रायल लोकांनी तेच केलं ना. एवढं 40 वर्षाचा प्रवास हे ते करून त्यांना वचनदत्त देशात नेलं आणि तिथे गेलं ना, आणले इजिप्तचे सगळे देव परत आणि बसवले घरात, डोक्याला ताप. खऱ्या देवाची सेवा करत होते आणि सगळे इजिप्शियन त्यांच्या सगळ्या गोष्टी त्यांच्यात शिरल्या. झालं सगळं वाटोळं. गेले दास्यामध्ये, गेले गुलामीमध्ये. काय राहिलं? 10 वंशस्थ असेच गायब झाले बिनकामाच्या गोष्टींमुळं. देवाच्या प्रिय लोकांनो, तो पापाचा दाग परत मंडळीला लागू नये, पवित्र आत्मा दिला. पवित्र आत्मा आता मिळाल्याच्या नंतर मंडळी चाललेली. जाता 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 ह्या मंडळीला जर एकीकडं काही घाण दिसली, दुर्गंधी दिसली, मंडळी तिकडं जाणार नाही. जुना स्वभाव असतं तर गेले असते, पण पवित्र आत्मा आहे, अपवित्र गोष्टीकडे वळू देणार नाही. हालेलुया. ज्या सत्य गोष्टीत आहेत त्याच्यात तुम्ही टिकून राहाल. तुम्ही प्रभूमध्ये पुढं 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 चालत राहाल. तुम्हाला कधीच वाईट गोष्टीकडे पवित्र आत्मा वळू देणार नाही. आणि त्या आत्म्यात जो आनंद आहे तो जगातल्या कुठल्या गोष्टीकडे नाही. मग आजचा हा दिवस असा असेल, सगळी गुप्त पातकं येशूच्या नावात निघून जातील. देवाला न आवडणाऱ्या गोष्टी, तुमच्यातला राग, द्वेष, व्याभिचार, पाप, काही जे असेल, आज येशूच्या नावात ते सगळं दूर होईल. पवित्र आत्मा तुमचा कंट्रोल घेईल. जसा पवित्र आत्मा मिळेल, ती जी रांग आहे, ज्या रांगेत ते टूल किट दिले जातात, प्रभू ते टूल तुम्हाला द्यायला तयार आहे. ती कृपादानं द्यायला तयार आहे. तो तयार आहे. तुमचं काय? तुम्ही तयार आहे? तुम्ही तयार आहात का? ज्यांना पवित्र आत्मा मिळाला आहे, तुमची कृपादानाची दरवाजे आज उघडतील. हालेलुया. ज्यांचे कृपादानाचे दरवाजे उघडलेत, प्रभू त्यांना अजून डीपर लेवलला घेऊन जाईल. सखोल गोष्टी प्रकट होतील. तुम्ही बायबल टीचर आहेत, वचनाचा गूढ अर्थ प्रभू तुम्हाला प्रकट करेल. तुम्ही प्रॉफिट आहेत, प्रभू तुम्हाला लोकांची नावं, गावं, सगळ्या गोष्टी डिटेल सांगून देईल. हालेलुया. बोले येशू मसीह की